नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपताच आता सध्या महापौर पदाच्या निवडीसाठी लगबग सुरू आहे। महापौर पदाची माळ कुणाच्या काळात पडणार याचा फैसला येत्या 6 फेब्रुवारीला होणार आहे। महापौर व उपमहापौर पदासाठीचे अर्ज वाटप सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात काल भाजपचे गटनेता ॲडव्होकेट श्याम बडोदे व नगरसेविका दीपाली गीते यांनी दोन्ही अर्ज नेले। त्यामुळे नाशिकमधील राजकीय गोटात हालचालींना वेग आला। 3 फेब्रुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। त्यामुळे महापौर पदासाठी इच्छुकांची गर्दी वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या नाशिक महानगरपालिकेत भाजपकडे 72 नगरसेवक आहेत, त्यात 40 महिला 32 पुरुष आहेत। पक्षातील 16 नगरसेविका या महापौर पदासाठी पात्र आहेत। मात्र यापुढे हिमगौरी आडके आहेर, दीपाली कुलकर्णी, स्वाती भामरे या 3 नावांची प्रामुख्याने सर्वाधिक चर्चा रंगली आहे। भाजपमधील वरिष्ठ नेत्यांची पसंती कुणाला मिळते आणि ऐनवेळी कुणाची नावं निश्चित होतात यावर नाशिककरांच्या नव्या महापौराचा फैसला 6 फेब्रुवारीला होणार आहे। मात्र त्याआधी या महापौर पदासाठीच्या निवडीबाबत विद्यमान नगरसेवकांसह नाशिककरांची उत्सुकता वाढीस लागली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।